माय यूट्यूब चॅनल. सो ऑफकोर्स टायटल वाचून तुम्हाला सगळ्यांना नक्कीच कळालं असेल की आजचा ब्लॉग कशा रिगार्डिंग आहे. सो येस, मी माझ्या चॅनलचं नाव चेंज केलेलं आहे आणि द न्यू नेम इज अवतीभवती अराउंड अस लाईफ ट्रॅव्हल अँड फॅमिली. सो बेसिकली कंटेंट तोच राहणार आहे, जे आपले आधीचे ब्लॉग्स यायचे सेम कंटेंट राहणार आहे, बट चॅनलचं नाव मी चेंज केलेलं आहे. सो इथून पुढे तुम्हाला जेव्हा पण माझे ब्लॉग्स पाहायचे असतील सो प्लीज सर्च ऑन यूट्यूब अवतीभवती आणि आपला चॅनल तुम्हाला दिसेल. सो सर्वात आधी तुम्हा सर्वांचे खूप 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 थँक्यू. तुम्ही सर्वांनी इथपर्यंत खूप छान सपोर्ट दिलात, त्यासाठी तुमच्या सगळ्यांचं मनापासून आभार. जे पण माझ्या व्हिडिओजला लाईक्स, कमेंट्स आणि शेअर करत आहेत त्यांचे खरंच मनापासून धन्यवाद. सो बेसिकली जेव्हा मी हा यूट्यूबचा प्रवास सुरू केला होता, माझा उद्देश फक्त एकच होता की मला ज्या पण माझ्या आयुष्यातल्या आठवणी आहेत त्या सगळ्या साठवून ठेवायच्या आहेत. म्हणजे कधी इन फ्युचर मला असं वाटलं की त्या मागे जाऊन पाहायच्या तर ते मला बघता येईल आणि तो जो आनंद आहे तो मला घेता येईल. सो आत्तासुद्धा तसंच होतं आहे. जे मी दोन वर्षांपूर्वीचे व्लॉग्स पाहते ते बघून मला खरंच खूप छान वाटतं. त्या मेमरीज परत रिक्रिएट होतात आणि हाच उद्देश होता माझा जेव्हा मी यूट्यूब सुरू केलं. बट येस, तुम्हा सगळ्यांना तो कंटेंट आवडला अँड आय एम रिअली व्हेरी थँकफुल टू इच वन ऑफ यू. सो आता आयुष्यात प्रत्येक प्रवासात एक नवीन टप्पा असतो आणि आय थिंक आत्ता हा यूट्यूब चॅनलचा माझा नवीन टप्पा सुरू झालेला आहे. म्हणूनच मी थोडंसं डिसाईड केलं की आपण यूट्यूबचं नाव चेंज करूयात. सो अवतीभवती नाव ठेवण्याचं कारणसुद्धा तेच होतं. बेसिकली मी जे काही शेअर करते ते माझ्या अवतीभोवतीचं शेअर करते, माझ्या अवतीभोवती घडणाऱ्या गोष्टी, माझा प्रवास, माझ्या आयुष्यातले सुंदर क्षण जे काही आहे ते मी तुमच्यासोबत यूट्यूबमार्फत शेअर करते. सो बेसिकली हे नावसुद्धा त्याला अनुसरून आहे आणि खूप छान असं सुंदर नाव आहे. त्यामुळे मग मला आणि ते खूप अचानक मला सुचलं रँडमली. सो मग आय डिसायडेड की चला एक नवीन प्रवास आपला यूट्यूबचा सुरू करूयात आणि आय मेक शुअर की इथून पुढचा जो काही कंटेंट असेल तो मी रेग्युलरली पोस्ट करेन. ॲक्च्युली मी खूप ट्राय करते बट खूप साऱ्या गोष्टी बॅकग्राऊंडला होत आहेत, त्यामुळे मला रेग्युलरली ब्लॉग्स नाही करता येते. बट इथून पुढे मी नक्की प्रयत्न करेन माझे ब्लॉग्स रेग्युलरली चॅनलवरती येतील आणि ज्या पण चांगल्या गोष्टी आहेत, ज्या पण पॉझिटिव्ह गोष्टी आहेत त्या तुमच्यापर्यंत पोचवण्याचा मी नक्कीच प्रयत्न करेन. सो हेच होतं तुम्हाला सांगायचं होतं. सो काल मी इंस्टाग्रामवरती पोस्टसुद्धा केली होती, बट जे लोक मला इन्स्टाला फॉलो नाही करत आहेत त्यांच्यासाठीसुद्धा ही इन्फॉर्मेशन देते की अवतीभवती नावाचं मी इंस्टाग्राम पेजसुद्धा ओपन केलं आहे. सो प्लीज तिकडेसुद्धा तुम्ही मला फॉलो करू शकता. त्याचबरोबर अवतीभवती चॅनलनी जर तुम्ही आता यूट्यूबला सर्च केलं तर आपल्या चॅनल येईल. सोनालीज फॅमिली ब्लॉग्स आता त्या नावाने नाही दिसणार, अवतीभवती या नावानेच तुम्हाला यूट्यूब चॅनल दिसेल. सो ज्यांनी पण सबस्क्राईब नसेल केलं प्लीज डू गो अँड सबस्क्राईब. तुम्ही शेअर करा तुमच्या फॅमिली फ्रेंड्सला सो दॅट आपल्या चॅनलची ग्रोथसुद्धा होईल. अँड येस, सो असंच आहे. सो चला तर मग आजचा ब्लॉग पुढे कंटिन्यू करते मी. सो आजच्या दिवसभरात आम्ही काय काय करणार आहोत हे तुम्ही या ब्लॉगमध्ये पाहायचं. सो गुड मॉर्निंग एव्हरीवन. सो फायनली ऑफिसला पोचले. आज खूप लवकर पोचले कारण नयनची सॅटर्डेची स्कूल लवकर असते आणि त्याला ड्रॉप केलं आणि मग मी आत्ता ऑफिसला पोचले. सो खूप छान वाटतं आहे आणि बाहेर रिमझिम असा पाऊस सुरू झालेला आहे. मी आले तेव्हा पाऊस नव्हता त्यामुळे मी भिजले वगैरे नाही आणि तसं ऑफकोर्स रेनकोट असतो बट स्टील पण मी पोचले आणि पाऊस सुरू झाला आहे. सो छान वाटतं आहे आणि मी तुम्हाला माझ्या इथून जो मला व्ह्यू दिसतो तो मी तुम्हाला दाखवते. हॅलो एव्हरीवन, गुड इव्हनिंग. सो वेलकम बॅक. एक्झॅक्ट एक वीक नंतर मी तुम्हाला सगळ्यांना भेटते. लास्ट जो क्लिप तुम्ही पाहिला तो होता लास्ट सॅटर्डेचा. आज आहे फ्रायडे. सो एक्झॅक्ट ऑलमोस्ट 1 वीक नंतर मी पुन्हा ब्लॉग करते. ॲक्च्युली तो ब्लॉग खूपच छोटा झाला असं म्हणून मग मी ह्या ब्लॉगमध्ये कंटिन्यू केलं आणि मध्ये 4-5 दिवस मला काही शूट करता आलं नाही बिकॉज खूप 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 जास्त पाऊस पुण्यात सुरू होता.
पुण्यात काय ऑल ओव्हर महाराष्ट्र पाऊस खूप सुरू होता. अक्षरशः पूर परिस्थिती सगळीकडे होती. बट येस, थिंग्स आर बॅक टू नॉर्मल नाव. कालपासून अजिबातच पाऊस नाही आहे. सगळीकडे पाऊस थांबलेला आहे आणि थिंग्स आर गेटिंग बेटर नाव. त्याचबरोबर अजून एक खूप छान गोष्ट पुण्यामध्ये जी सुरू आहे ती आहे पालखी सोहळा. सो येस, जगद्गुरू संत तुकाराम महाराज आणि ज्ञानेश्वर माऊली यांच्या पालख्या पुण्यामध्ये आलेल्या आहेत आणि उद्या त्या प्रस्थान करणार आहेत पंढरपूरकडे. सो तुकाराम महाराजांची जी पालखी आहे ती लोणी काळभोर येथे मुक्कामी असणार आहे उद्या. त्याचबरोबर ज्ञानेश्वर महाराजांची जी पालखी आहे ती असणार आहे मुक्कामी सासवडला. बऱ्याच वर्षांपासून माझी इच्छा होती पालखी सोहळ्यामध्ये सहभागी व्हायचं. थोडं का होईना चालायचं पालखीसोबत, बट ते काही सर्टन रिझन्समुळे पॉसिबल होत नव्हतं. बट येस, यावर्षी मी खूप जास्त दृढ निश्चय केला होता की ह्या वर्षी मला पालखीसोबत जायचंच आहे. आणि ऑफिसमधले सुद्धा रेडी झाले. सो ऑफिसमधले माझे काही कलिग्स, माझ्या फ्रेंड्स, आम्ही सगळे निघालेलो आहोत उद्या पालखी सोहळ्यासाठी. सो आम्ही पुणे टू सासवड असा आमचा प्रवास पालखीसोबत करणार आहोत आणि खूप मजा येणार आहे. खूप छान आणि एक वेगळंच फिलिंग आहे. आय डोंट नो, मला खूप छान वाटतंय. आतून इतकं प्रसन्न वाटतंय. आजच माहीत नाही, उद्या तर एक्झॅक्ट जेव्हा ते सगळे ॲटमॉस्फिअर वगैरे असेल तेव्हा तर अजून छान वाटेल. सो तुम्ही सुद्धा ह्या सोहळ्याचा भाग होणार आहात माझ्या ब्लॉग्स थ्रू. सो प्लीज डू वॉच आणि कंटिन्यू हा ब्लॉग बघा. जर हा ब्लॉग खूपच मोठा झाला तर मी मे बी नेक्स्ट पार्ट 2 मध्ये सुद्धा काही गोष्टी इन्क्लूड करेल. सो येस, स्टे ट्यून. आणि पुढचं जे काही होणार आहे, आम्ही कसं जाणार आहोत, कुठून जाणार आहोत, हे सगळे अपडेट्स मी या ब्लॉगमध्ये देणार आहे. सो प्लीज स्टे ट्यून आणि ह्या पालखी सोहळ्याचा आनंद तुम्ही सुद्धा घ्या. आणि पालखीचं दर्शन ऑफकोर्स जेवढं जमेल तेवढं मी नक्की शूट करण्याचा प्रयत्न करेन आणि तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा नक्कीच प्रयत्न करेन. प्लीज स्टे ट्यून. सो गुड मॉर्निंग एव्हरीवन. सकाळचे वाजलेत 6:15 आणि थोड्याच वेळात फ्रेशनअप होऊन मी निघते आहे. सो आम्ही वाया कात्रज जाणार आहोत. हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक अँड व्हेरी गुड मॉर्निंग टू ऑल ऑफ यू. सो फायनली मी आता रेडी झालेली आहे आणि थोड्याच वेळात आम्ही निघतो आहे. जास्त काही सामान मी घेतलेलं नाही. छोटीशी बॅग घेतली आहे, बेसिक पाण्याची बॉटल वगैरे. आणि लेट्स सी पुढे ट्रॅफिक वगैरे कसं आहे त्याच्यावरती आम्ही कुठे गाडी पार्क करणार वगैरे ते सगळं बघतो आणि मग पुढे आमची पायी यात्रा सुरू करू. पालखी सकाळी 5:30-6लाच भवानीपेठ आणि सदाशिवपेठहून निघणार होता. सो लेट्स सी आता त्या कुठपर्यंत, आय थिंक टोलगेटपर्यंत वगैरे पोचलेल्या असेल. बट आम्ही अपोजिट साईड वाया कात्रज जाणार आहोत आणि मग पुढे हडपसरला पालखी आम्हाला दर्शन होईल पालखीचं. सो चला तर मग स्टे ट्यून अँड वॉच दिस व्हिडिओ. याच्यामध्ये तुम्हाला पालखीचं दर्शन देण्याचा नक्कीच मी प्रयत्न करेन. विठ्ठल गाडीवर चाललं. सो फायनली आम्ही हडपसर गाडीतळ येथे पोहोचलो होतो आणि हडपसर गाडीतळच्या पुढे 1.5-2 किलोमीटरच्या अंतरावर आम्ही जाऊन थांबलो होतो. कारण दोन्ही पालख्या, संत तुकाराम महाराजांची पालखी त्याचबरोबर ज्ञानेश्वर माऊलींची पालखी, या दोन्ही पालख्या हडपसर गाडीतळ येथे विसाव्यासाठी थोड्या वेळ थांबतात आणि मग तिथे बरेचसे लोक गर्दी करतात दर्शनासाठी. त्यामुळे मग आम्ही विचार केला की आपण थोडंसं पुढे जाऊन थांबूयात आणि आपण तिथे दर्शन घेऊयात. सो मग आम्ही सासवड रोडला पुढे 1.5 किलोमीटर आलो आणि तिथे पालखीसाठी थांबलो होतो. सो हे जे समोर तुम्ही पाहताय हा माऊलींच्या पालखीचा पारंपरिक मानाचा जो नगारा आहे
तो आधी पालखीच्या पुढे येतो. त्यानंतर मानाचे जे घोडे असतात 2 ते पालखीच्या पुढे असतात. त्यानंतर रथाच्या पुढच्या ज्या दिंड्या असतात आणि रथ आणि मग रथाच्या मागच्या दिंड्या, अशा टोटल आम्ही जितक्या दिंड्या बघितल्या त्या 156 होत्या. कदाचित त्यापेक्षा जास्तसुद्धा असतील. इथून पुढे जो सुरू होणार होता तो फक्त प्रवास नाही तर एक अद्भुत अनुभव होता. आम्ही सगळे आतुरतेने माऊलींच्या पालखीची वाट बघत उभे होतो. आजूबाजूला हजारो वारकरी, प्रत्येकाच्या चेहऱ्यावर भक्ती, डोळ्यात उत्सुकता आणि ओठांवर फक्त एकच गजर, माऊली माऊली माऊली. तो गजर कानावर पडत नव्हता, तर थेट मनात उतरला होता. त्या क्षणी वेळ, थकवा आणि जगातील सगळ्या चिंता कुठेतरी निघून गेल्यात असं वाटत होतं. आणि मग तो पवित्र क्षण आला ज्याची आम्ही सगळेच आतुरतेने वाट बघत होतो. ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखीचे दर्शन. त्या एका क्षणात मन कृतज्ञतेने भरून आले, डोळ्यात आपोआपच पाणी आले आणि मनात एकच भावना होती, खरंच किती भाग्यवान आहे मी की हा दिव्य सोहळा प्रत्यक्ष अनुभवायला मिळाला. आजूबाजूला हजारो अनोळखी लोक होते, पण त्या एक क्षणी सगळेच एक कुटुंब वाटत होतं. जात, धर्म, भाषा, पद सगळं काही मागे पडलं होतं. फक्त भक्ती, प्रेम आणि माऊलींचं नाम मनात भरून राहिलं होतं. हा अनुभव शब्दात सांगणं खरंच कठीण आहे. तो फक्त जगता येतो आणि मनाच्या कायमच्या आठवणीत जपून ठेवता येतो. ज्ञानोबा माऊली तुकाराम. पुण्याहून सुरू झालेला हा प्रवास आता खऱ्या अर्थानं वारीच्या रंगात रंगला होता. हडपसर मागे पडलं आणि आम्ही लाखो वारकऱ्यांसोबत माऊली माऊलीचा अखंड गजर करत पुढे निघालो. दिवेघाटाच्या दिशेने चालताना प्रत्येक पाऊल भक्तीनं भरलेलं वाटत होतं. सासवडकडे जाणारा मार्ग अक्षरशः भक्तीच्या सागरात बदलला होता. प्रत्येक ठिकाणी ग्रामस्थांनी पाणी, चहा, फराळ आणि प्रेमाने केलेलं स्वागत मनाला स्पर्शून गेलं. वारकऱ्यांची सेवा हीच जणू त्यांची पूजा होती. सगळ्यांच्या ओठांवर एकच नाम, ज्ञानोबा माऊली तुकाराम. कोणालाही घाई नाही, कोणताही भेदभाव नाही, फक्त भक्ती, समर्पण आणि एकमेकांना साथ देत पुढे चालण्याची भावना. या प्रवासात आम्ही फक्त किलोमीटर पार करत नव्हतो, तर संयम, श्रद्धा, सेवा आणि माणुसकी अनुभवत होतो. प्रत्येक पावलागणिक जाणवत होतं की वारी ही केवळ चालण्याची परंपरा नाही आहे, तर माणसांना माणसाने समजून घेण्याची परंपरा आहे. आणि आता आम्ही सासवडच्या दिशेने पुढे जात होतो. थकवा होता, पण त्याहून मोठा आहे माऊलींच्या दर्शनाचा आनंद आणि हा अविस्मरणीय अनुभव जगण्याचं भाग्य. अखेर आम्ही सासवडचा टप्पा पूर्ण करून वडकीपर्यंत पोहोचलो होतो. प्रत्येक पावलागणिक माऊली माऊलीचा गजर, वारकऱ्यांची भक्ती आणि उत्साह मनाला एक वेगळीच ऊर्जा देत होती. आता आमच्या वारीतला सर्वात खास आणि आव्हानात्मक टप्पा सुरू होणार होता, तो म्हणजे दिवेघाट. हा घाट म्हणजे केवळ चढाई नाही, तर श्रद्धा, संयम आणि भक्तीची खरी परीक्षा होती. हजारो वारकरी एकाच नामस्मरणात पुढे चालत होते आणि त्या वातावरणात स्वतःला हरवून जाण्याचा अनुभव शब्दात सांगणं खरंच कठीण आहे. प्रत्येक पावलासोबत थकवा जाणवत होता, पण ज्ञानोबा तुकारामच्या जयघोषात तोही क्षणात नाहीसा होत होता. दिवेघाटातील हे विहंगमय दृश्य, माऊलींच्या पालखीचं दर्शन आणि भक्तीने भरलेलं वातावरण आयुष्यभर आठवणीत राहील. चला, आता आम्ही हा दिवेघाट चढायला सुरुवात करतो, माऊलींच्या नामाचा गजर करत.
शिरोमणी ज्ञानेश्वर माऊली पालखी सोहळ्याचं मनपूर्वक असं स्वागत या ठिकाणी आणि फायनली आम्ही सासवडला पोहोचलो. आज आमची श्री संत ज्ञानेश्वर माऊलींची पायी पालखी यात्रा यशस्वीरित्या पूर्ण झाली. अनेक वर्षांपासून जे पाहिलेलं स्वप्न होतं ते फायनली आज पूर्ण झालं. पुण्यापासून सासवडपर्यंतचा हा प्रवास फक्त पायांनी चाललेला नव्हता, तर मनाने आणि भक्तीने अनुभवलेला होता. माऊली माऊलीच्या अखंड जयघोषात हजारो वारकऱ्यांसोबत चालताना प्रत्येक क्षण अविस्मरणीय ठरला. थकवा तर होताच, पण त्यापेक्षा कितीतरी मोठी होती माऊलींच्या दर्शनाची ओढ आणि त्यांच्या कृपेची जाणीव. या प्रवासाने आम्हाला संयम, श्रद्धा, सेवा आणि एकतेचा खरा अर्थ शिकवला. प्रत्येक पाऊल म्हणजे एक अनुभव, प्रत्येक क्षण म्हणजे एक आशीर्वाद. आता आम्ही परतीच्या प्रवासाला निघालो होतो, पण सोबत घेऊन चाललो होतो माऊलींचे आशीर्वाद, वारकऱ्यांचे प्रेम आणि आयुष्यभर जपून ठेवण्यासारख्या सुंदर आठवणी. आय जस्ट होप तुम्हाला हा व्लॉग आवडला असेल आणि तुम्हीसुद्धा आमच्यासोबत या पालखी सोहळ्यामध्ये नक्कीच मग्न झाले असाल. चला तर मग लवकरच भेटूयात आपण आपल्या पुढच्या व्लॉगमध्ये. टिल देन बाय, टेक केअर अँड ऑलवेज रिमेंबर टू लव्ह युअर फॅमिली. रामकृष्ण हरी माऊली.